हळूहळू. तुमचं नाव काय? शिवाजी खोडे. पूर्ण नाव सर? पूर्ण नाव? शिवाजी अशोक खोडे. सर किती दिवस झाले हळद लावून? हळद लावून हिला 1 महिना झाला. 1 महिना लागून गेली. आता किती दिवस अंदाज? 1 महिना समजा कंप्लीट. 1 महिना 30 दिवस. चालतं, ठीक आहे सर. आता सर फक्त 1 महिन्यात झाले का? आता तुमच्या हा याच्या पहिले कुठलं खत टाकलं होतं? कोणतेही खत टाकलेलं नाही. अच्छा, हा पहिला डोस आहे. पहिला डोस आहे. ठीक आहे सर. पहिलं खत कोणतं तुमचं? आता आपण कशामध्ये मिक्स करू आलो? हा 10-26-26 आणि युरिया 10-26 आणि युरिया. काय हरकत नाही सर. 10 किलो दोन्ही. बरं, ठीक आहे सर. आम्ही सर माय लाईफस्टाईल आयर्न ग्रो क्लब तर लिमिटेड इंडिया ॲग्रो. इंडिया ॲग्रो. तर सर हे आमच्याकडे आता ग्रो मॅजिक आहे आणि भोस्त्र आहे. तर सर तुम्ही आता आम्ही ज्या पद्धतीत तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही यूज करा, वापर करा. तुम्हाला चांगल्या प्रकारे 40-50%, 30%च्या वर तुम्हाला रेट 100% भेटणार. आणि काळ्या दगडावरली माझी रेस आहे आणि सर्वीकडे आहे ना. बऱ्याच लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही ना. आता यावेळेस तुम्ही वापरून बघा म्हणजे पुढच्या वेळी 100% तुम्ही आमच्याकडून घेणारच ते भोस्त्र आणि ग्रो मॅजिक. आणि आता कसं कालवायचं, कसं करायचं ह्यात तुम्हाला आम्ही सांगतो. त्या पद्धतीमध्ये तुम्ही टाका. सर टाका. आपण आता सुरुवात करू का? मला टाका सर तुमच्या आता मोठं टाका ते टाका. काय अडचण नाही. टाका, चौकून टाका, मिक्स करायचं सर. त्याच्यातला आदर टाकायचं सर. अर्धा बारीक करायचं. असं ते असं ती बारीक असते. ती पूर्ण बॅग टाका सर. ती फक्त अर्धा टाका बारकी. गुरुमध्ये कमी अर्धा टाका सर. फाडा बॅग पूर्ण असते ती. तुमच्या बॅग फाडा सर. सर ती बॅग फाडा पूर्ण तुमच्या हातची ती फाऊंड मोठं टाका. तर काय आजपर्यंत काय नाही. आता सर संपलं. ओके. हो हे बघा सर, असं ग्रुप घे. हे बघा भोस्त्र आहे. आपण याच्यामध्ये मिक्स केलं. ठीक आहे सर. मिक्स केलं. आता याला आपल्याला बारीक करायचं आहे, मिक्स करायचं. खरं मिक्स हाताने खाली पूर्ण मिक्स बारीक करायचं. काय होत नाही ते सर्व पूर्ण आता मिक्स करायचं आहे. सर्वचा एक जीव करायचा. पूर्ण असं मिक्स एकत्र पूर्ण मिक्स. याच्यानंतर सर तुम्ही जर दुसरा डोस असाल आपला भोस्त्राचा आणि ग्रो मॅजिकचा, याच पद्धतीमध्ये मिक्स करायचं. अशा प्रकारे मिक्स करून तर ग्रो मॅजिक भोस्त्र मिक्स करून फक्त जमीन दबल्या गेल्या पाहिजे. याच्यापासून तुमची जमीन भुसभुशीत होती. आतापर्यंत कोणी सेंद्रिय खत करत नाही ना. हे आपलं भोस्त्र आणि ग्रो मॅजिक हे सेंद्रिय शेती आपली उपलब्ध करते. चांगलं होतं, पीक चांगल्या प्रकारे होतं. सर ही बॅग आहे आपल्या एक खताच्या एक ताली खत असते ना शेणखत, त्याची बरोबर करते बॅग. 1-2 किलो बॅगाची एवढे खत चांगलं आहे. बॅग आहे सर. ही 2 किलो बॅग आहे सर. ही फक्त एक तुम्ही टाली शेणखत जर टाकलं त्याच्यामध्ये एवढा पाऊर आहे. जर तुम्ही समजा एक टाली जर खताची टाकली शेणखताची, हे 2 किलो जर खत आपलं भोवस्त एका टालीची शेणखताची बरोबरी करते. एवढी याच्यामध्ये पॉवर, एवढी ताकद, एवढं व्हिटॅमिन आहे. आणि कुठलंच काय होणार नाही पिकावरती. हो, फळ पण समोर चांगलं येणार, माल पण चांगला, शेंगा वगैरे चांगला त्याला पकडणार. तसं तुम्ही सांगा आम्हाला, तुम्ही स्वतः सांगणार आम्हाला सांगताल की सर खरोखर आता आपण हे टाकलं की शेतामधून तुम्ही आम्हाला फोन करताल. आज फक्त तुम्ही कितवा दिवस आहे, किती दिवस झाले हे फक्त लक्षात राहून द्या. आज डेट टाकून लिहून द्या फक्त, आज तारीख. आणि नंतर 20 दिवसानं 21 दिवसानं आता 29/7 है ना सर. बस ही तारीख टाका फक्त. जरा पूर्ण मिक्स आता बघा झालं हे पूर्ण मिक्स. ठीक आहे सर. आता पूर्ण झालं मिक्स. आता सर मूग आण नको. सर तुम्हाला याच्यामध्ये आता हे मोग्यानं पेरणार तुम्ही का कसं पेरणार सर? मूग तर आता मूग आणून आहे ना तुम्ही आता मधल्या तास घेणार आहे का? हो सावकार. म्हणजे याला पण भेटेल त्याला पण भेटेल ना? दोन्ही भेटते. बरोबर. हे बघ सर टाकलं की सर दबल्या गेला पाहिजे जमीन. आता असं म्हणजे ते दबलं की टेन्शन आहे मला. ते सर्व मग त्या डायट झाडबळ भेटते. मूग आणलं का सर आता अवेलेबल आहे?
लगेच जाणार. नंतर तुम्ही सावकाश तुम्ही नेमकं तुमच्या पद्धतीत पेरलं तर काही अडचण नाही ना. मुंगल कुठे आहे? ते मुंगल? तुझ्या मुलगा नाही म्हणजे तर तुम्ही मुग आहे का मुग? सर